तर चौथा एक अस्तर आहे हे म्हणजे बटर क्रेपचं अस्तर. तर हे कुठल्या कापडाला लावायचं? जे ऑर्गेन्झा फॅब्रिक असतं, ऑर्गेन्झा ड्रेस मटेरियल असतं. थोडक्यात मी तुम्हाला दाखवतो. एक साडीचं मी शिवलंय बघा, ही जॉर्जेटची साडी आहे. तर त्याचा मी हा अशा प्रकारचा एक ड्रेस शिवला, याच्या खाली प्लाझो पण शिवलेला आहे. ह्याच्या खाली हा प्लाझो शिवलेला आहे, फ्रॉक पॅटर्न विथ प्लाझो. तर ह्याला मी लावलेला आहे बटर क्रेप अस्तर. हे बघू शकता तुम्ही. बटर क्रेप अस्तर काय फॉल नुसार आपल्याला अस्तर निवडावं लागतं. जर तुमच्या कापडाला फॉल असेल चांगला, तो कॉटन नसेल, तर त्याला तुम्ही बिंदास बटर क्रेप हे अस्तर लावू शकता. आणि बटर क्रेपच अस्तर ह्या साड्या जॉर्जेट किंवा ऑर्गेन्झा कापडासाठी चांगले असतात. अजून एक अस्तर येतं ते देवी सिल्क म्हणून. हे बघा, हे देवी सिल्कचं अस्तर आहे, हे पण मी वापरतो. हे फक्त त्या ब्लाऊज पीसलाच वापरा जे ब्लाऊज पीस नेटचे येतात. जे डिझायनर साड्या येतात ज्यांचे ब्लाऊज पीस नेटचे आहेत, ट्रान्सपरंट आहेत. कारण नेटच्या ह्याला एवढी ग्लोज नसतं, म्हणजे शायनिंग नसती. तर हे अस्तर लावल्यावर त्या नेटच्या कापडाला पण छान ग्लो येतो, छान शायनिंग येते. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल, जे नेटचे वगैरे ब्लाऊज तुमच्याकडे येत असतील तर त्याला तुम्ही देवी सिल्कचं अस्तर लावा.